सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहो आणि संविधान चौकामध्ये गोंडगवारी आदिवासी बांधवांचं या ठिकाणी भव्य आंदोलन सुरू आहे। गेली 11 दिवसापासून या ठिकाणी 3 युवक उपोषणावर बसले होते, मात्र सरकारने कुठल्याही तऱ्हेने यांच्या आंदोलनाकडे लक्ष दिलं नसल्यामुळे आज जो आहे जो मोर्चाचा आक्रोश आहे तो फाडून आलेला आहे। संविधान चौकामध्ये हजारोच्या संख्येमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी बांधव आलेले आहे। आपण बघू शकता हे जे आंदोलन आहे सकाळपासून सुरू आहे। आता जवळपास जो आहे वेळ 3 वाजताची वेळ झालेली आहे, तरी जो संविधान चौक हा मात्र अजूनपर्यंत खाली झालेला नाही आहे। मी संपूर्ण दृश्य तुम्हाला हे संविधान चौकामधून दाखवत आहे। हजारोच्या संख्येत जे आहे गोंडगवारी आदिवासी बांधव आपल्या हक्काच्या मागण्यासाठी या ठिकाणी एकत्र झालेले आहे। आणि मागणी काय आहे तर त्यांना एसटीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावं, एसटीचं अनुसूचित जाती जमातीचं जे जात प्रमाणपत्र आहे ते देण्यात यावं, 1985चा जो GR आहे तो रद्द करण्यात यावा, कास्ट व्हॅलिडिटी देण्यात यावी। या मागणीसाठी अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहे, पण मात्र सरकार मात्र यांच्या मागण्याकडे अक्षरशः दुर्लक्ष करीत असल्यामुळे आज जो आहे आपण बघू शकता हा जो आक्रोश या ठिकाणी उभारून आलेला आहे। आणि 1994 मध्ये याच प्रकारचं आंदोलन याच ठिकाणी झालं होतं, त्यामध्ये 114 गोंडगवारी आदिवासी बांधव शहीद झाले होते आणि तेव्हापासून सुद्धा हा लढा सुरूच आहे। सरकार लक्ष देत नसल्यामुळे आक्रोश आहे आंदोलनामध्ये। आणि आज जो आहे नागपूरचा संविधान चौक जो आहे संपूर्ण संविधान चौक जाम केलेला आहे। आपण बघू शकता संपूर्ण चौकात जे आहे जिकडे बघावे तिकडे जे आहे आपल्या आदिवासी गोंडगवारी बांधव आपल्याला दिसत आहे आणि त्यांची मागणी आहे की जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं आणि कास्ट व्हॅलिडिटी करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळावी। या मागणीसाठी जे आहे संपूर्ण जे आहे हे बांधव या ठिकाणी आलेले आहे। हे संपूर्ण दृश्य तुम्हाला मी WS न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे। तर बघू शकता तुम्ही, तर नक्कीच या आंदोलनाचा धसका सरकार घेते किंवा नाही घेत, यांच्या समस्या सोडवतात की नाही सोडवतात हे सुद्धा संपूर्ण राष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। गेली 1-2 महिन्यामध्ये 2-3 महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुद्धा आहे आणि जर यांचा जर प्रश्न सुटला नाही तर नक्कीच निवडणुकीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो। म्हणून निवडणुकीच्या पूर्वी जे आहे यांच्या मागण्या सोडवाव्या। ज्या प्रकारे मराठ्यांच्या आंदोलनाचा तुम्ही धसका घेऊन त्यांचा GR काढला, त्याचप्रमाणे गोंडगवारी आदिवासींच्या आंदोलनाचा सुद्धा एक विचार करून त्यांचा सुद्धा GR काढण्यात यावा आणि गोंडगवारी बांधवांना सवलती देण्यात यावी। या मागणीसाठी जे आहे हे आंदोलन सुरू आहे। मी तुम्हाला हे दाखवत आहे, हा जो मागचा जो आम्ही तुम्ही स्टेज बघताय, पेंडाल बघताय, याच पेंडाल मध्ये गेली 11 दिवसापासून 3 गोंडगवारी बांधव जे आहे आमरण उपोषणाला बसले आहे। मात्र सरकारच्या एकाही प्रतिनिधीने भेट न दिल्यामुळे आज हा जो आक्रोश आहे, आज हा आक्रोश आपल्याला बघावयास मिळत आहे। मी तुम्हाला संपूर्ण जो दृश्य आहे हे संविधान चौकाचं दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे। संविधान चौक रोखलेला आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे आदिवासी बांधव जे आहे या ठिकाणी आलेले आहे। मी पुढे तुम्हाला घेऊन जातो आणि पुढचं सुद्धा दृश्य मी तुम्हाला या WS न्यूजच्या माध्यमातून दाखवत आहे। हम
आदिवासी गोंडकवारी समाजाचा आदिवासी गोंडकवारी समाजाचा नाही। हे आपण बघू शकता, हे संविधान चौकामध्ये जे आहे ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि चक्क संविधान चौकामध्ये जे आदिवासी बांधव जे आहे ठाण मांडून बसलेले आहे। यांची मागणी एकच आहे की जात प्रमाणपत्र देण्यात यावं, कास्ट व्हॅलिडिटी देण्यात यावी आणि 1985चा GR जो आहे तो रद्द करण्यात यावा। या मागणीसाठी आज जो आहे संविधान चौक पूर्णपणे ब्रेक जाम करण्यात आलेला आहे। हे चक्का जाम आंदोलन आहे। नारे या ठिकाणी जे आहे आदिवासी बांधव या ठिकाणी देताना आपल्याला दिसत आहे। बघू शकता पोलिसांचा सुद्धा एक तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात जो आहे बंदोबस्त सुद्धा आपण मी तुम्हाला दाखवतो। हा पोलिसांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आपल्याला दिसत आहे, आपण बघू शकता। आणि एकंदरीतच जे आहे बांधव जे आहे गोंडगवारी बांधव जे आहे यांनी भर उन्हामध्ये सध्या मोठी कडक ऊन आहे आणि त्या कडक उन्हामध्ये जो आहे हा संविधान चौकामध्ये जो आहे ठिय्या मांडलेला आहे। याकडे हे बघू शकता ॲम्ब्युलन्स हे बघू शकता ॲम्ब्युलन्स सुद्धा आलेली आहे। थोडं ॲम्ब्युलन्स आहे हे बघा, ॲम्ब्युलन्स साठी सुद्धा म्हणजे ब्रेक झालेला आहे। इथे जे आहे संविधान चौकातून वाहन मात्र बंद करण्यात आलेलं आहे। वाहनाला बंदिश आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं वाहन जे या ठिकाणून जाता येत नाही। ॲम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणून जाताना आपल्याला दिसत नाही आहे, त्यांना दुसरीकडून डायव्हर्ट करण्यात आलेलं आहे। म्हणजे संपूर्ण चौक जो आहे चौक भरलेला आहे। जवळपास अर्ध्या किलोमीटर पर्यंत ह्या चौकात जे आहे आदिवासी बांधव आपले ठाण मांडून बसलेले आहे। नक्कीच मागणी एकच आहे की जात प्रमाणपत्र आणि कास्ट व्हॅलिडिटी देण्यात यावी। 1985चा जो GR आहे सरकारने काढलेला तो रद्द करावा आणि ST मध्ये जे आहे गोंडगवारींना यांना सामावून घ्यावं। या मागणीसाठी गेली अनेक वर्षापासून हे आंदोलन गोंडगवारी आदिवासी बांधव करीत आहे, पण मात्र त्यांना जो आहे न्याय मिळत नाही आहे। गेली 11 दिवसापासून संविधान चौकामध्ये 3 युवक जे आहे गोंडगवारी बांधव युवक उपोषण करत आहे, आमरण उपोषण करत आहे, पण मात्र सरकारने त्यांच्या आमरण उपोषणाकडे सुद्धा लक्ष दिलेलं नाही। म्हणून आज जो आहे आज हा जो जनसमुदाय आहे गोंडगवारी बांधवांचा जनसमुदाय या मोठ्या प्रमाणात फाडून आलेला आहे आणि सरकारनं याकडे कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर आणखीही हे आंदोलन मोठं व्यापक होऊ शकते। आज संविधान चौकामधलं हे चित्र जे आहे थेट मी तुम्हाला WS न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहोत। अशाच प्रकारचं यापेक्षाही मोठं आंदोलन 1994 मध्ये गोंडगवारीचं सरकारच्या विरोधात हा जो रोष आहे गोवारी बांधवांचा नारे देऊन ते रोष व्यक्त करत आहे। बघू शकता पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे। नक्कीच हे दृश्य जे आहे थेट
संविधान चौकामधून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याची मागणी आहे सगळी गोंडगवारी बांधवांची की जात प्रमाणपत्र आणि कास्ट व्हॅलिडिटी आणि 1985चा GR हा रद्द करण्यात यावा. या मागणीसाठी सगळे जे बांधव आहे या ठिकाणी आलेले आहे. आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात हा जो आहे आमच्या कॅमेऱ्यामध्ये येणार नाही हे असं दृश्य आहे. बघू शकता मेट्रो स्टेशन मेट्रो जे हे आहे लाईन आहे त्या मेट्रो लाईनच्या खाली जे आहे शहीद गोवारी जे स्मारक आहे त्या स्मारकापासून तर संविधान चौकापर्यंत जे आहे हे सगळे आदिवासी बांधव सडकेवर बसलेले आहे. KM आणून या ठिकाणी बसलेले आहे. तर निश्चितच ही एक मोठं आंदोलन म्हणावं लागेल. हे महाराष्ट्रातलं आजचं जे आंदोलन आहे हे मोठं आंदोलन आहे आणि यांच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत असे मोठे मोठे आंदोलनच करत राहू असं सुद्धा या ठिकाणी आदिवासी गोंडगवारी बांधवांचं म्हणणं आहे. नक्कीच पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागपूर पोलीस सुद्धा सज्जच आहे. आंदोलकांना समजावण्याचा सुद्धा प्रयत्न पोलीस करीत आहे. या ठिकाणून पुढच्या ठिकाणी आंदोलन जाऊ नये म्हणून त्यांना या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी यांना अडवण्यात आलेलं आहे कारण या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये. कारण संविधान चौकामध्ये जे आहे हे आंदोलन आज दिवसभरापासून सुरू आहे. सकाळपासून हे आंदोलन सुरू आहे. जवळपास आता 3 वाजताचा वेळ झालेला आहे पण तरी पण आंदोलनाला कमी होण्याचं नाव घेत नाही. पोलिसांचा बंदोबस्त आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यासोबत सुद्धा बोलणं सुरू आहे. कार्यकर्ते सुद्धा आंदोलनाकडे लक्ष देऊन आहे की आंदोलनाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी सुद्धा. पण मात्र पोलिसांचा सुद्धा तेवढाच तगडा बंदोबस्त या ठिकाणी बघावयास मिळत आहे. मी तुम्हाला हे दृश्य थेट दृश्य जे आहे हे संविधान चौकामधून दाखवत आहे. सगळे आदिवासी बांधव या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहे. संविधान चौकामध्ये हे आदिवासींचं आंदोलन सुरू आहे. आपण बघू शकता थेट दृश्य तुम्हाला WS न्यूजच्या माध्यमातून दाखवत आहोत आम्ही. बघू शकता त्यांचं जे पारंपरिक वाद्य जे आहे पारंपरिक वाद्य जे बासरी आणि डपडी आहे त्या डपडे घेऊन सुद्धा आलेले आहे. बघू शकता आपण मी तुम्हाला दाखवतो. नाही मी सध्या नाही. क्रांती अध्यक्ष आदिवासी गोंडगवारी समाज संघटन मध्य प्रदेश आणि त्यांचे सहकारी सर्वप्रथम
सेवा चला चला चला. त्यांचं स्वागत आहे. बंधूंनो, जो हडप्पा संस्कृतीपासूनचा आमचा इतिहास आहे, त्या हडप्पामध्ये जे शिल्प केलं यांनी ओळखलं आणि त्याला कोकण लावले. त्यांचं अस्तित्व आहे, हडप्पापासून आपली संस्कृती आहे हे दिसतात. एका बाजूला सांस्कृतिक झालं, प्रशासकीय अत्याचाराचं स्वरूप आहे. मला याची कल्पना नव्हती. 18 डिसेंबर 2020 चा निकाल लागला. त्याच्यानंतर आमचे मार्गदर्शक रुपेशजी तामलाटे यांनी माझ्याकडे जबाबदारी दिली आरटीआयची. मी जवळपास 200 ते 300 असे आरटीआय लावलं आणि त्याच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा आमच्यावर कसा अत्याचार करतो आहे हे माझ्या लक्षात आलं. आपला एवढा साधा प्रश्न नाही. अरे प्रत्येक प्रशासकीय यंत्रणेमध्ये प्रशासकीय कार्यालयामध्ये तुमचा विरोध करणारे लोक पडून आहेत. जेव्हा आम्ही नागपूरला मागणी करतो की आम्हाला न्याय पाहिजे, तेव्हा ते वरच्या लेवलवर मंत्रालयापर्यंत पोहोचतात, मार्गदर्शन करा. परंतु आमच्या विरोधात एखाद्याने जर पत्र दिलं तर या नागपूरवरून पत्र जातो सगळ्या विदर्भामध्ये की यांना सवलती देऊ नका. हा किती दुजाभाव, हा किती अत्याचार. अनेक असे खोटे पुरावे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये लावलेले आहेत. या पुराव्यांना, खोट्या पुराव्यांना ओळखण्यासाठी, त्या खोट्या पुराव्यांना समोर आणण्यासाठी गेल्या 2 ते 3 वर्षापासून आम्ही एकसारखे लागून आहोत आणि ते खोटे पुरावे त्या ठिकाणी जोडण्यात आलेले आहेत. ते खोटे पुरावे आज आमच्या हातात आहेत. अरे आज ना उद्या आम्ही ठीक आहे ना, नक्कीच ह्या गोष्टीला उजेड करू. आमच्या या खोट्या गोष्टीवर आमच्या मीडियावाल्यांनी चुकीच्या बातम्या पसरवल्या होत्या की हरले, मुळात आम्ही हरलेलो नाही. जिद्द ठेवा, तुम्ही हरू नका. बंधूंनो, प्रशासकीय अत्याचार जो आहे आम्ही पाहिलेला आहे. जेव्हा आम्ही व्हॅलिडिटी काढायला जातो, तो व्हॅलिडिटी मध्ये एखाद्याला निर्णय देतो की अँथ्रोपोलॉजी सर्वे ऑफ इंडियाच्या प्रमाणे याच्यामध्ये आदिवासी जो क्रायटेरिया आहे, तो क्रायटेरिया पूर्ण करणारा उमेदवार असावं, त्यालाच आदिवासीचं प्रमाणपत्र देण्यात येईल. परंतु जेव्हा आम्ही व्हॅलिडिटी केस टाकतो आणि मागणी करतो की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्या अँथ्रोपोलॉजी सर्वेप्रमाणे आम्हाला व्हॅलिडिटी द्या, तेव्हा आम्हाला 1985 GR संदर्भ देता. जो की 1976 ला घटना दुरुस्ती झाली, छत्रबंधन हटलं, त्यावेळेस 85 GRचा काही अर्थ राहत नाही. सर्वात महाराष्ट्र सरकार मोठा की केंद्र सरकार मोठा? ज्या केंद्र सरकारचा सर्वे असताना महाराष्ट्र सरकार भेदभाव का करतो आहे? तो अँथ्रोपोलॉजी सर्वे ऑफ इंडिया जो केंद्र सरकारचा सर्वे आहे, त्या सर्वेप्रमाणे प्रशासकीय यंत्रणा अंमलबजावणी का करत नाही? सरकार का करत नाही? आणि म्हणून त्या अँथ्रोपोलॉजी सर्वे, एथनोग्राफिक सर्वे आणि सोशल स्टडीच्या आधारे 1985 आम्हाला जोपर्यंत हे आम्हाला माहिती दुरुस्त करून देत नाही आणि तो GR आमच्या हातात देत नाही, तोपर्यंत आपण हटणार नाही. बंधूंनो, अनेक असे प्रशासकीय अत्याचार आहेत जे सांगू शकत नाही, कारण वारंवार आम्ही प्रशासकीय अत्याचाराला बळी पडलेलो आहे. म्हणजे एखाद्याने जर सर्टिफिकेट काढायचं झालं तर त्याला अँथ्रोपोलॉजी सर्वेच्या माध्यमातून त्याला व्हॅलिडिटी देतात आणि आम्ही अँथ्रोपोलॉजी सर्वेच्या आधारे जर मागितलं तर आम्हाला नाकारतात. हे व्हॅलिडिटी कमिटी एवढा अत्याचार करतो आहे. कारण 1985 हा मूळ कारणीभूत आहे आणि महाराष्ट्र सरकारने तात्काळ या 85 GR मध्ये दुरुस्ती करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, आम्हाला न्याय द्यावा आणि तो न्याय संविधानिक हक्क आहे एवढंच बोलतोय. जय सेवा, जय सेवा, जय सेवा, जय सेवा, जय सेवा. जंगलिंगबाईंना किल्ला मुठवा पेंटा, किल्ला मुठवा पेंटा. हे लोक आहे ना आपल्याला
114 के सम्मान में और गोवारी मैदान में 114 के सम्मान में और गोवारी मैदान में एक किसान और गोवारी आरक्षण एक किसान हम घेऊन आलो ना चलो अंदर बैठेंगे थोड़ा विनय क्रांती वाघाडे शंकरपूर आपण उपोषण मंडपात येण्याची कृपा करावी विनय क्रांती वाघाडे शंकरपूर आपण उपोषण मंडपात या नमस्कार कुठे झाले तमाम या गोंधळी समाज बांधवांना पुनश्च एकदा विनंती करतो जोपर्यंत शासनाचा कुठलाही प्रतिनिधी येत नाही आणि आपल्याला लेखी लिहून देत नाही तोपर्यंत इथून उठायचं नाही एकच मिशन अभी नहीं तो अभी नहीं लेके रहेंगे लेके रहेंगे लेके रहेंगे यांना विनंती करतोय की आपण कनिष्ठ बोलावं अशी आपणास विनंती आहे विनंती वागायचं नाही व्हायचं का आपलं आंदोलन हे शांततेने चाललं पाहिजे जागा दिसली पाहिजे कोणीही घरी जाणार नाही इथे आपल्याला शासनाचा प्रतिनिधी रात्री 8 वाजता आला तरी 8 वाजतापर्यंत राहिलेला आहे 10 वाजता आला तरी 10 वाजतापर्यंत राहिलेला आहे यानंतर संविधान के सम्मान में गोवारी मैदान में संविधान के सम्मान में गोवारी मैदान में यानंतर माझ्या या गोवारी समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत विनय क्रांती वाघाडे शंकरपूर आदिवासी गोवारी जमातीचे आमरण उपोषण करते आपल्या या जमातीचे 10 दिवसापासून बसलेले आहेत ते आदरणीय चौधरी सचिनभाऊ कसाने आणि चंदनभाऊ गोयल यांना मी सलाम करतो के सम्मान में आरक्षणाच्या हक्काचा जनगणना जिंदाबाद सरकार तुम्हारी तानाशाही सरकार तुम्हारी तानाशाही आरक्षणाच्या हक्काचा आरक्षणाच्या हक्काचा सरकार तुम्हारी तानाशाही सरकार तुम्हारी तानाशाही सरकार तुम्हारी तानाशाही महाराष्ट्र सरकार होश में आओ महाराष्ट्र सरकार होश में आओ अरे होश में आके बात करो होश में आके बात करो होश में आके बात करो अरे बात तो तुमको नहीं होगी अरे बात तो नहीं अरे हमको देना होगा अरे तो हमको देना होगा अरे नहीं दिया तो लड़के लेंगे अरे नहीं दिया तो लड़के लेंगे अरे कौन लड़ेगा अरे कौन लड़ेगा अरे कौन लड़ेगा अरे कौन जीतेगा कौन जीतेगा सरकार तुम्हारी तानाशाही सरकार तुम्हारी तानाशाही सरकार तुम्हारी तानाशाही आरक्षणाच्या हक्काचा आरक्षणाच्या हक्काचा अरे आरक्षणाच्या हक्काचा जिंदाबाद
114 शहीदों के सम्मान में 114 शहीदों के सम्मान में 114 शहीदों के सम्मान में तुम डटे रहो सचिन भाई तुम डटे रहो किशोर भाई तुम डटे रहो बंधूंनो, माहित आहे आपणाला कल्पना आहे तुम्ही या ठिकाणी उन्हातान्हात बसलेला आहात, परंतु आजच आम्ही बसलेलो आहे कारण का माझा गुराखी बांधव हा जंगलामध्ये रोजच काही चरायला नेणारा आहे. सरपणासाठी माझी आई ही जंगलामध्ये सरपणासाठी जाणारी आहे, शेतामध्ये निंदर करायला जाणारी आहे आणि म्हणून आम्ही रोजच अंगावर ऊन घेणारी आहोत आणि आज आम्हाला ही सहन करून घ्यायची आहे ही हक्क अधिकारासाठी. आम्ही 1956 पासून आदिवासीच्या यादीत समाविष्ट आहोत. 1956 पासून 24 एप्रिल 1985 मी तुम्हाला हे दृश्य दाखवत आहे. या ठिकाणी बॅरिगेट लावण्यात आलेला आहे आणि बॅरिगेट लावून जे आहे हा संविधान चौक अडवण्यात आलेला आहे, पण तरी सुद्धा जे आमचे आदिवासी जे बांधव आहे या बॅरिगेटला क्रॉस करून जे आहे त्या या ठिकाणी आलेले आहे. आपण बघू शकता या ठिकाणी जे आहे ते नारे सुद्धा देत आहे, नारे सुद्धा देताना आपल्याला बघत आहे. आपण बघू शकता या ठिकाणी 114चं जे बलिदान देण्यात आलं आहे त्यांच्या संदर्भात नारे देत आहे. हे संपूर्ण संविधान चौकातलं दृश्य मी तुम्हाला थेट दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे. संविधान चौकामधून नारे देत आहे. बघू शकता आपण या ठिकाणी संपूर्ण बांधव या ठिकाणी आलेले आहे आणि आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं हे म्हणत येत आहे. आपण बघू शकता या ठिकाणी काय सांगाल. आमची जी संविधानिक मागणी आहे ती आम्हाला पाहिजे. आम्हाला कुणाच्या हक्काचं नाही. आमचं जे सरकारचं राखीव आहे आम्ही आमच्या विरोधात 1985 मध्ये काळा GR काढला त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली एवढंच आम्ही मागतो. नक्कीच काळा GR जो गोंडवारी आदिवासीच्या विरुद्ध काढण्यात आला त्यामध्ये बदल करण्यात यावं या मागणीसाठी जे आहे या ठिकाणी गोंडवारी बांधव एकवटलेले आहेत आणि जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं, त्यांना कास्ट व्हॅलिडिटी देण्यात यावी या मागणीसाठी सुद्धा या ठिकाणी मोठा आक्रोश जमलेला आहे. मी तुम्हाला पुढे सुद्धा घेऊन जातो आणि पुढे सुद्धा दाखवतो आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे बांधव जे आहे गोंडवारी बांधव या ठिकाणी जमलेले आहेत आणि जो आहे संविधान चौक जो आहे संपूर्ण संविधान चौक हा ब्रेक करण्यात आलेला आहे. पोलिसांचा सुद्धा तेवढाच तगडा बंदोबस्त आहे, पण जिकडे बघावं तिकडे जे आहे आमचे गोवारी बांधव या ठिकाणी दिसून येत आहे. हे बघू शकता या ठिकाणी सुद्धा गोवारी बांधव जे आहे या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी मोठा जो आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत गोंडवारी बांधव. आपण बघू शकता थेट जे दृश्य आहे हे संविधान चौकामधून तुम्हाला आम्ही दाखवत आहे. थेट दृश्य बघू शकता आपण. मोठ्या संख्येने या ठिकाणी गोंडवारी बांधव आपल्या हक्काच्या लढाईसाठी
आलेले आहेत। जे पारंपरिक जे त्यांचं वाद्य आहेत जे डपडी ते सुद्धा या ठिकाणी घेऊन उत्सव करत आहे। त्याला उत्सव म्हणता येणार नाही कारण याच्या हक्काच्या मागणीसाठी आलेले आहे। हे पारंपरिक जे दृश्य आहे त्या आनंद करून आपल्या हक्काच्या मागण्या मागत आहे। या ठिकाणी विविध प्रकारे आपल्या मागण्या मागता येतात, पण मात्र आज जो आहे नागपूरचा संविधान चौक जो आहे तो पूर्णपणे ब्रेक करण्यात आलेला आहे आणि नक्कीच आता सरकार त्यांच्या मागण्याकडे लक्ष देतील किंवा नाही देतील हे सुद्धा पाहणं गरजेचंच आहे। गेली 11 दिवसापासून जे आहे 3 जे युवक आहे गवारी आदिवासी बांधवांचे जे युवक आहे 3 युवक जे सतत आंदोलन करत आहे, पण मात्र त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने सरकारने अक्षरशः दुर्लक्ष केल्याने आज जो हा संविधान चौकामध्ये जो जमाव या ठिकाणी गोवारी बांधवांचा झालेला आहे तो कुठेतरी सरकारचा एक आक्रोश म्हणूनच या ठिकाणी सगळे बांधव जमा झालेले आहे। पण मात्र आता मात्र या आंदोलनाचा धसका सरकार घेईल काय याकडे सुद्धा बघणे तेवढेच योग्य आहे, कारण संविधान चौक जो आहे आज सकाळपासूनच हा जाम करण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येत हजारोच्या संख्येत जे आहे विदर्भातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून जे गोंड गवारी बांधव या ठिकाणी आलेले। काय सांगाल, कुठून आले? नाही बोलणार, बोलत नाही का बरं? मंडपात काय बोलण्यासाठी हे दिलं का तुम्हाला? गोवारी बांधव सध्या बोलण्यास तयार नाही, कारण त्यांचे जे नेते आहेत त्यांनी आदेश दिलेला आहे की कोणीही मीडिया समोर बाईट देऊ नये। आता बाईट दिलेच नाही, बोललोच नाही तर सरकारपर्यंत आवाज कसा जाईल हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। ज्यांना ज्यांना माहिती असेल त्यांनी बोललं पाहिजे, पण नेत्यांनी जर आदेश दिले असेल की आम्हीच बोलणार तर हे सुद्धा योग्य नाही आहे, कारण या ठिकाणी आलेले जे बांधव आहेत त्यांच्या सुद्धा काही भावना असेल, त्यांचे सुद्धा काही मत असेल, ते मत सरकारपर्यंत पोहोचवण्याचं आमचं सुद्धा कर्तव्य आहे आम्ही सोशल मीडियाचं। पण ठीक आहे, गोवारी बांधव बोलत नाही। काका तुम्ही बोलाल काय, कशासाठी आली आहे तुम्ही? मागणी काय आहे? मागणी नेमकी मागणी सांगा, मागणी सांगा। सरकारपर्यंत जी मागणी आहे तुमची पोहोचली पाहिजे। आरक्षणात नेमकं कसलं आरक्षण? आरक्षण तर आहे, गोंड गवारीचं आरक्षण पाहिजे आम्हाला। 1958 मध्ये जो सरकारनं जिहार काढला आमच्या विरोधामध्ये 85 मध्ये 85 मध्ये तो 1985 मध्ये काढला। हा 85 तो जिहार रद्द पाहिजे आम्हाला। अच्छा, निश्चितच अशी चुकीची माहिती जाऊ नये म्हणूनच आपल्या नेत्यांनी सुद्धा अक्षरशः काही कार्यकर्त्यावर बंदी घातली असेल, कारण 1985 मध्ये जो सरकारने काळात जिहार काढलेला आहे तो जिहार रद्द करण्याच्या मागणीसाठी ही सगळी मंडळी जमा झाली आहे। कोणता जिहार म्हटलं तुम्हाला माहित आहे? काकासाहेब कालेलकर जिहार। अच्छा, निश्चितच मागणी जास्त नाही आहे, मागणी हीच आहे की गोंड गवारी यांना एसटीचं जात प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांची कास्ट व्हॅलिडिटी करण्यात यावी आणि एसटी मध्ये सामावून घ्यावं, याच मागणीसाठी आहे। पण सरकार त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे। अजूनपर्यंत त्यांची मागणी केलेली आहे। हे जे कास्ट व्हॅलिडिटी होत नाही, जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे यांच्या विद्यार्थ्यांवर शिक्षणासाठी मोठा परिणाम होत आहे। जर यांना कास्ट व्हॅलिडिटी जात प्रमाणपत्र एसटीचं जर मिळालं तर नक्कीच विद्यार्थ्यांना सुद्धा याचा शिक्षणाचा फायदा मिळेल। याच मागणीसाठी महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्रातून गोंड गवारी बांधव आलेले आहेत। तर नक्कीच आज जो आहे आज नागपूरच्या संविधान चौकामधून हा जो विराट मोर्चा जो झालेला आहे या विराट मोर्चाची नक्कीच शिंदे सरकारने फडणवीस सरकारने दखल घेतली पाहिजे आणि ज्याप्रमाणे मराठ्यांचा प्रश्न सोडवलेला आहे, जिहार काढलेला आहे, त्याचप्रमाणे गोंड गवारी समाजाचा सुद्धा प्रश्न सोडवायला पाहिजे। असेच एकंदरीतच मागणी आज या मोर्चामध्ये सामील झालेल्या सगळ्या गोंड गवारी बांधवांनी केलेली आहे। बघत रहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। शहीद गोवारी 114 का बलिदान, 114 का बलिदान, शहीद गोवारी। नक्कीच 114 जे शहीद झालेले आहे गोवारी बांधव त्यांचं बलिदान सरकारने लक्षात ठेवावं आणि गोंड गवारींचा प्रश्न सोडवावा हीच मागणी होत आहे। धन्यवाद, नमस्कार।